जितकी इज्जत देऊ शकते ना तितकी काढू पण शकते, त्यामुळे जरा नीट लाईक इट बर का. इज्जत नको काढू, आधी आपले राहिलेले 12वीचे विषय काढ, ते तर निघालं तुझ्याच्यानी आणि चालली लोकांची इज्जत काढायला. तुम्ही मला नावं ठेवली तरी मला काय नाही फरक पडत. ते म्हणतात ना निर्लज्ज सदसुखी, तसला प्रकार झालाय तुझा. उठता बसता तुला लोक शिव्याच घालितेत, त्याच्यामुळे काय आता आदत झाली असेल ना, त्याच्यामुळे काय फरक पडून तर काय पडणार आहे. हर मेरे सांस में तू है, हर मेरे बात में तू है, हर मेरे खुशी में तू है, तेरे बगैर जिंदगी कुछ नहीं मेरे भाई, क्योंकि मेरी जिंदगी तू है. जर दीदीच्या श्वासात तिचा भाई आहे, मग ऑक्सिजन काय हॉलिडे मनवायला सुट्टीवर गेलाय. इज्जत तर मला सगळेच जण देतात, पण तुझ्या मनात मला मान नाहीये. इज्जत तर मला सगळेच जण देतात. दीदी एक वेळ कुत्र पाळ नाही तर मांजर पाळ, वाटलं तर रानडुक्कर पाळ, पण एवढा मोठा गैरसमज नको पाऊस यार. आजकालची मुलं किती सहज मन तोडतात, दुसरीसाठी पहिलीला सोडतात आणि स्वतःला कृष्ण म्हणतात. आजकालची मुलं तर असे म्हणून राहिली जसं काय स्वतः आत्माराम तुकाराम भिडेच्या जमान्यातून आलीये. सावधान राहा बरं का थोडस. ज्यांना तुम्ही जी उलग म्हणून गावभर फिरवताय ना, ते आम्हालाच धोका देऊन तुमच्याकडे आले. त्यासाठी जीवलग पण चांगले बनवावे लागतात ना. असं उठसुट कोणाला बी जीवलग म्हटलं तर असेच हलवणार ना ग दीदी. सोडून जायचं असेल तर बिंदास जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मागे वळून बघायची सवय मला सुद्धा नाही. एका 15 सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये 3 वेळा मागे वळून पाहिलंस तू, आणि काय सांगती तर मी मागे वळून बघत नाही. दीदी बोलावं बरं का खोटं, पण एवढं नाही बोलावा. पुढं फेडणारच नेमकं हे पाप. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे शब्दात सांगणं खूप अवघड आहे. एक मिनिट थांब, आता काय सांगितलंय ने हे शब्द नाही मग काय मिसल होते काय. दीदी तुझं व्याकरण जराशी खराब आहे, तेवढं सुधार. चला तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही कमेंट मध्ये कळवा की नेक्स्ट कुणाला रोस्ट करायचंय ते.